नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या सब्जेक्ट मध्ये त्या ठिकाणी आपण फर्स्ट टॉपिक हेरिडिटी अँड इव्होल्युशन या कन्सेप्ट बद्दल माहिती घेतोय. या कन्सेप्ट मध्ये माहिती घेत असताना त्या ठिकाणी डेफिनेशन ऑफ हेरिडिटी, इन्व्हेन्शन्स अबाउट द हेरिडिटी अँड स्ट्रक्चर ऑफ डीएनए, स्ट्रक्चर ऑफ आरएनए, रिप्लिकेशन ऑफ डीएनए याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण या टॉपिक मधला पहिला पॉइंट सर्वात महत्त्वाचा आहे पहा, सेंट्रल डोग्मा या नावाने ओळखला. तर सेंट्रल डोग्मा ही जी काही कन्सेप्ट आहे, is the one of the process. So central dogma ही काय प्रकारची प्रक्रिया आहे in which proteins are synthesized according to requirement of our body. आपल्या शरीराच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्या शरीरात प्रोटीन्स तयार करण्याच्या प्रक्रिया व ही प्रोटीन तयार करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी कुणाद्वारे घडते तर डीएनए, कुणाच्या माध्यमातून घडते तर आरएनए च्या माध्यमातून घडते. अशा प्रकारे या ठिकाणी प्रोटीन्स सिंथेसाइज करण्यासाठी डीएनए आणि आरएनए च्या मदतीने त्या ठिकाणी आपल्या शरीराच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्या शरीरामध्ये प्रथिन तयार करण्याची जी प्रक्रिया आहे याला आपण काय म्हणतो, सेंट्रल डोग्मा असं म्हणतो. सो दॅट विल बी द वन ऑफ द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन by which we can obtain the proteins which is our requirement or our body requirement. As per our body requirement we can synthesize the protein, but that protein synthesis is carried by using the DNA and RNA molecules in our cell. As it is carried in the cell, so we can say that it is central dogma. This process is carried in a following step, means there are the three steps या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला किंवा या ठिकाणी सांगितलेले आहेत. यामध्ये पहिली स्टेप येते ट्रान्सक्रिप्शन. या ठिकाणी सेंट्रल डोग्मा ही प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये घडते. यामध्ये पहिली प्रक्रिया आहे ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शनला मराठीमध्ये प्रतिलेखन असं म्हणतात. मग अशा प्रकारचं ट्रान्सक्रिप्शन कशा पद्धतीने घडतं किंवा काय असतं ट्रान्सक्रिप्शन, तर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे त्या ठिकाणी यातला पहिला पार्ट, सेंट्रल डोग्मातला पहिला पार्ट त्या ठिकाणी आपण विचारात घेतो. दॅट इज द सिंथेसिस ऑफ mRNA ऑन डीएनए इन न्यूक्लियस. डीएनए कुठे असतो, न्यूक्लियस मध्ये, आणि या डीएनए वरती त्या ठिकाणी मेसेंजर आरएनए ची निर्मिती करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय तर ट्रान्सक्रिप्शन, ज्याला आपण प्रतिलेखन असं म्हणतो. आता ही प्रक्रिया कशी घडते तर त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स नुसार घडते. त्या डीएनए वरती काय असतात, न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड तुम्हाला माहिती आहे, याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये डीएनए स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. एक न्यूक्लियोटाइड म्हणजे काय तर एक शुगर मॉलिक्यूल, फॉस्फेट मॉलिक्यूल आणि त्याला बाइंड असणारा नायट्रोजन मॉलिक्यूल. अशा प्रकारचा एकत्रित तिघांचा मिळून एक पार्ट डीएनए मधला म्हणजे आपण काय विचारात घेतो, दॅट इज द न्यूक्लियोटाइड. त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड. त्या न्यूक्लियोटाइड्स वरती जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स नुसार त्या ठिकाणी आरएनए mRNA तयार करणे या प्रक्रियेला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. आता एक इन डिटेल प्रोसेस कशी चालते हे आपण त्या ठिकाणी पुढे पाहणारच आहोत. इथं फक्त त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सेंट्रल डोग्मा कशा पद्धतीने होते समजण्यासाठी अगोदर आपण या थोडक्यात माहिती घेतो. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आपण विचारात घेतो, ट्रान्सलेशन प्रोसेस. या ट्रान्सलेशन प्रोसेस. तर ट्रान्सलेशन प्रक्रियेला काय म्हटलं तर मराठीमध्ये ट्रान्सलेटर. ट्रान्सलेटर म्हणजे काय, भाषांतरण. म्हणजे एखादा पेपर तुम्हाला दिला आणि तो जर तुम्हाला न समजणाऱ्या भाषेत असेल तर त्या ठिकाणी त्यासाठी काय गरज आहे, ट्रान्सलेटरची गरज असते. तसं या ठिकाणी येणारा मेसेंजर आरएनए ज्या ठिकाणी तो सायटोप्लाझम मध्ये येतो त्यावेळेस त्या ठिकाणी
तो मेसेंजर आरएनए कोणत्या प्रकारची माहिती घेऊन येतोय ही कोडेड फॉर्म मध्ये असते आणि ते डिकोड करण्याची प्रक्रिया या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये केली जाते, त्याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. तसं पेपर लिहिताना आपल्याला त्या ठिकाणी त्या भाषेचं भाषांतर करून आपल्याला सांगितलं तर आपल्याला पेपर लिहिणं अतिशय सोपं जातं. तसं या ठिकाणी इथं एमआरएनए कोणत्या प्रकारचा कोडेड सिक्वेन्स आणतोय त्याचं त्या ठिकाणी डिकोडेशन कसं होतं, त्यानुसार त्या माहितीद्वारे त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसाइज करणं अतिशय सोपं जातं. तर त्यासाठी काय करणं आवश्यक आहे, आणलेला कोडेड फॉर्म मधलं मेसेज हा डिकोड करण्याचं काम कुठं घडतं तर त्या ठिकाणी ट्रान्सलेशन या प्रक्रियेमध्ये. मग या ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये काय केलं जातं, सिंथेसिस ऑफ प्रोटीन सिंथेसाइज केले जातात, प्रोटीन चेन सिंथेसाइज केली जाते, प्रोटीनची चेन सिंथेसाइज केली जाते ऍज पर मेसेज ऑन द mRNA. मेसेंजर आरएनए वरचा जसा मेसेज असेल त्यानुसार त्या ठिकाणी प्रोटीनची चेन तयार केली जाते, की जो आरएनए काय केला जातो, डिकोडेड केला जातो. कोण डिकोड करतो तर टी आरएनए, हे ट्रान्सफर आरएनए हा काय करतो, तो डिकोड करतो. आता हे डिकोडेशनचं काम कोणाद्वारे घडतं, कोणाच्या वरती घडतं किंवा कोणा मार्गे घडतं तर त्या ठिकाणी तिसरा प्रकार आहे तो आरएनएचा आरआरएनए, रायबोसोमल आरएनए. या ठिकाणी हा आरएनए याच्या मदतीनं त्या ठिकाणी आणि टी आरएनए याच्या मदतीनं एमआरएनए मध्ये असलेला कोडेड फॉर्म मधला मेसेज हा काय केला जातो, डिकोड करण्याची प्रक्रिया, त्याला म्हणायचं काय, ट्रान्सलेशन. सो दॅट इज अबाउट द सेकंड प्रोसेस. इन डिटेल आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ते आणखी क्लिअर होईल. सो दॅट इज अबाउट द ट्रान्सलेशन. त्याच्यानंतर तिसरी प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. खरं तर ही प्रक्रिया, या दोन प्रक्रिया घडत असते किंवा दुसरी प्रक्रिया घडत असतानाच ही प्रक्रिया घडते. म्हणजे काय आहे तर ज्यावेळेस कोड तयार किंवा त्या ठिकाणी डिकोडिंग चालू असतं त्यावेळेस त्या ठिकाणी आरएनए जर इथं अटॅच असेल, पहिल्या या पार्टला जर आरएनए इथं अटॅच असेल तर तो काय होतो, जसं या ठिकाणी इथला कोडेड फॉर्म किंवा कोडेड मटेरियल डिकोड होईल तसं काय होतं, पुढं 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 सरकत जातो. आणि अशा प्रकारच्या पुढं सरकण्याला म्हणजेच काय केलं, लोकेशन झालं आणि ट्रान्सलोकेशन होतं. म्हणजे तो आरएनए आरआरएनए रायबोसोमल आरएनए जो आहे तो आपली जागा काय करतो, पुढं पुढं स्टार्टिंग एंड ऑफ एमआरएनए टू एंड ऑफ स्टॉप एंड ऑफ द एमआरएनए इथपर्यंत त्याची काय होते, मोशन होते. आणि या मोशनलाच आपण त्या ठिकाणी म्हणतो ट्रान्सलोकेशन. सो वी कॅन से दॅट मोशन ऑफ आरआरएनए फ्रॉम one end of messenger RNA to its other end in a translation process. ट्रान्सलेशन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी असलेला रायबोसोमल आरएनए जो अटॅच्ड असतो त्या ठिकाणी ती असेंबली आहे. आरएनएची काय असते, असेंबली असते त्या ठिकाणी वरती आणि खालती. अशा प्रकारे ते इन डिटेल पाहताना आपण बघणार आहोत. जसं त्या ठिकाणी ट्रान्सलेशन होत जातं तसं ती असेंबली काय होते, पुढं 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 अशी सरकत जाते. अशा प्रकारे त्या ठिकाणी या असेंबली पुढं सरकण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी म्हणतो आपण ट्रान्सलोकेशन. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथं या तिन्ही प्रक्रिया मिळून काय तयार होतं तर त्या ठिकाणी प्रोटीन्स तयार होतात. आणि अशा प्रोटीन तयार करण्याच्या या तिन्ही प्रक्रियांना एकत्रितरित्या त्या ठिकाणी काय नाव दिलं, सेंट्रल डोग्मा असं नाव दिलं. तर अशा प्रकारची सेंट्रल डोग्मा ही प्रक्रिया अगदी थोडक्यात जर तुम्हाला 2 मार्कासाठी विचारली तर एवढी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. त्या ठिकाणी डेफिनेशन, त्याच्या 3 प्रोसेसेस ची थोडक्यात माहिती त्या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे. 2 मार्कासाठी जरी विचारली तरी तुम्हाला ती लिहिता यायला पाहिजे. लक्षात आलं. आता या ठिकाणी आपण यातला पहिला पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. इन डिटेल मध्ये आपण कशा प्रकारे आहे तो पाहणार आहोत. या ठिकाणी सेंट्रल डोग्मा मध्ये ज्या 3 स्टेप घडतात तसं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन
याच्यामध्ये पहिली प्रक्रिया आपण त्या ठिकाणी विचारात घेतो ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन आपण करताना असं म्हणतो की त्या ठिकाणी प्रोसेस ऑफ आरएनए और mRNA synthesis as per the sequence of nucleotides on DNA in a nucleus of cell called as a transcription. हे ट्रान्सक्रिप्शन या प्रक्रियेमध्ये आरएनए तयार केले जातात किंवा मेसेंजर आरएनए तयार. आता आरएनए चे प्रकार माहिती आहेत आपल्याला, जसं आपण म्हणतो की रायबोसोमल आरएनए असेल, ती ट्रान्सफर आरएनए असेल किंवा मेसेंजर आरएनए, अशा प्रकारचे आरएनए किंवा त्यातला एक म्हणजे मेसेंजर आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला. आणि हे मेसेंजर आरएनए कसे तयार होतात तर त्या ठिकाणी डीएनए वर जसा सिक्वेन्स असेल न्यूक्लिओटाइडचा. आता एक न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, 3 मॉलिक्युल्स कॉम्बिनेशन, नायट्रोजन बेस, शुगर मॉलिक्यूल आणि फॉस्फेट मॉलिक्यूल या तिघांचं एकत्रितकरण म्हणजे एक न्यूक्लिओटाइड. म्हणजे त्या ठिकाणी या पद्धतीचा एक काय झाला न्यूक्लिओटाइड. या ठिकाणी अशा प्रकारचा हा काय झाला एक न्यूक्लिओटाइड. अशा या न्यूक्लिओटाइडच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या न्यूक्लिओटाइडचा जसं सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्स नुसार त्या ठिकाणी mRNA तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. आता हा ट्रान्सक्रिप्शनच्या बाबतीतला ज्यावेळेस आपण विचार करतो तर ट्रान्सक्रिप्शन जे काही घडतं ते कुठं घडतं तर इनसाइड द न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये घडतं. म्हणजे डीएनए हा कुठं असतो तर न्यूक्लियस मध्ये असतो. न्यूक्लियस मध्ये ट्रान्सक्रिप्शन घडतं कारण मेसेंजर आरएनए हा डीएनएच्या सिक्वेन्स नुसार घडतो. त्यामुळे डीएनए काही बाहेर येऊन तयार करत नाही, तो न्यूक्लियसच्या आतमध्येच तयार होतो. अशा प्रकारचा मेसेंजर आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो तर त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. आता ही ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस जी आहे ही कशी असते तर या प्रक्रियेमध्ये जर आपण विचार केला तर डीएनए चे 2 स्ट्रँड असतात. दॅट विल बी द फर्स्ट अँड सेकंड स्ट्रँड. आणि ते दोन्ही स्ट्रँड काय असतात एकमेकात असे स्पायरल कॉइल्ड असतात. अशा प्रकारचे स्पायरल कॉइल्ड असलेले स्ट्रँड त्या ठिकाणी आपल्याला सेपरेट व्हावे लागते. तर त्या ठिकाणी आपल्याला ही प्रक्रिया करता येते. मग हे सेपरेट कधी होतील तर त्या ठिकाणी पॉलिमरेज नावाचे जे काही फॅक्टर्स असतात ते पॉलिमरेज नावाचे आरएनए पॉलिमरेज नावाचे फॅक्टर्स ज्यावेळेस डीएनएच्या एका स्ट्रँडला किंवा या ठिकाणी डीएनएच्या त्या डबल हेलिक्स स्ट्रक्चरला अटॅच होतात त्यावेळेस त्या ठिकाणी या जे 2 स्ट्रँड असतात ते 2 स्ट्रँड काय होतात असे ओपन होतात. आणि अशा प्रकारचे ओपन झाले की त्या ठिकाणी तिथून पुढे मग त्या ठिकाणी प्रोसेस होते सिंथेसिस ऑफ आरएनए. मग तो कोणत्याही प्रकारचा आरएनए असो त्या ठिकाणी पॉलिमरेज आरएनए पॉलिमरेज जर डीएनए ला अटॅच झाला तर त्या ठिकाणी काय तयार होतं की त्या ठिकाणी प्रोसेस टू सिंथेसाइज द आरएनए सिंथेसाइज करतात. आता यामध्ये 3 प्रकारचे आरएनए पॉलिमर्स असतात. सो आरएनए पॉलिमरेज फर्स्ट नावाचे एक पॉलिमरेज आहे की ज्याच्या साहाय्याने आपणाला त्या ठिकाणी टीआरएनए तयार करता येतो. तो जर अटॅच झाला तर तयार होणारा आरएनए हा काय होतो टीआरएनए तयार होतो. आरएनए पॉलिमरेज सेकंड नावाचा फॅक्टर आहे. तो जर अटॅच झाला तर त्या ठिकाणी एमआरएनए तयार होतो. आणि आरएनए पॉलिमरेज थर्ड नावाचा जो फॅक्टर आहे तो जर अटॅच झाला तर रायबोसोमल आरएनए त्या ठिकाणी तयार होताना. अशा प्रकारचे 3 पॉलिमरेज वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अटॅच होतात. आता आपल्याला इथं काय तयार करायचं एमआरएनए. त्यामुळे आपण कोणता यातला विचार करतोय कोणता आरएनए पॉलिमरेज त्या ठिकाणी अटॅच केला जाईल या डीएनए ला तर त्या ठिकाणी आरएनए पॉलिमरेज त्या ठिकाणी डीएनए ला अटॅच होणारा आरएनए पॉलिमरेज सेकंड हा त्या ठिकाणी अटॅच होईल. आणि जर तो अटॅच झाला तर त्या ठिकाणी जो तयार होणारा आरएनए असेल तो कोणता असेल मेसेंजर आरएनए असेल. आता अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी पहिली प्रक्रिया काय असेल या प्रोसेस मधली पहिली प्रक्रिया आहे ते म्हणजे या ठिकाणी या आरएनए पॉलिमरेज न डीएनए ला काय करणं अटॅच होणं. as it will be attached to that particular DNA then it will be expand that will the free coiled the coiling आहे ते coiling काय होतं पुल्ड आउट बबल फॉर्म तयार.
अशा प्रकारे या ठिकाणी हा तयार झाला. आता इथं ज्यावेळेस त्या ठिकाणी हा डीएनए या डीएनए स्ट्रँड, दोन स्ट्रँड काय झाले तर सेपरेट झाले. आता डीएनए चे दोन स्ट्रँड सेपरेट झाले, पण आरएनए च्या बाबतीत जर विचार केला तर आरएनए ला किती स्ट्रँड असतात, फक्त सिंगल स्ट्रँड असतो. त्यामुळे डीएनएतले दोन्हीच्या दोन्ही स्ट्रँड या ठिकाणी वापरले जाऊ शकत नाही. त्यापैकी कोणता तरी एक स्ट्रँड त्या ठिकाणी आरएनए तयार करण्यासाठी वापरतात. आणि ज्या स्ट्रँडला त्या ठिकाणी वापरतो, ज्या स्ट्रँडला आपण त्या ठिकाणी आरएनए तयार करण्यासाठी वापरतो, समजा हा स्ट्रँड त्या ठिकाणी आपण यूज करतोय डीएनएचा, तर त्या स्ट्रँडला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन युनिट. त्या स्ट्रँडला काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन युनिट असं हे ट्रान्सक्रिप्शन युनिट हे 3 पार्टनं बनलेलं आहे. यामध्ये किंवा ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या ट्रान्सक्रिप्शन युनिट वरती त्या ठिकाणी 3 टप्प्यात घडते म्हटलं, किंवा 3 पार्ट मध्ये घडते. पहिला टप्पा येतो तो म्हणजे प्रमोटर रिजन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या पार्ट मध्ये ही प्रोसेस स्टार्ट होते, इनिशिएट होते, त्याला आपण इनिशिएशन प्रोसेस असं म्हणतो. त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो तर त्या ठिकाणी जिथं स्टार्ट होते त्या रिजनला आपण प्रमोटर रिजन असं म्हणतो. त्या ठिकाणी ती ऍक्टिव्हेट राहते, ही प्रक्रिया तशीच होत राहते. या प्रक्रियेत या पार्टला आपण ऍक्टिव्हेशन रिजन असं म्हणतो या डीएनए या प्रक्रियेतला. आणि ज्या पार्ट मध्ये ती प्रक्रिया हळूहळू काय होत जाते, थांबायला सुरुवात होते, स्टॉप होते, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ टर्मिनेटर. त्याला आपण काय म्हणतो, टर्मिनेटर. आणि या ऍक्टिव्हेशन रिजन मधल्या पार्टला आपण म्हणतो स्ट्रक्चरल जीन. आता अशा प्रकारचा हा ट्रान्सक्रिप्शन युनिट हे 3 पार्ट बनलं, एक प्रमोटर, दुसरा स्ट्रक्चरल जीन आणि तिसरा टर्मिनेटर. प्रमोटर वेअर this synthesis of mRNA will be start, so we can call it as initiation state or initiation region or start region we have to call it. त्याच्यानंतर ज्या प्रक्रियेत स्ट्रक्चरल जीन मध्ये काय घडतं तर ती प्रोसेस ऍक्टिव्ह राहते, क्रियाशील राहते, आणि ऍट द एंड देयर इज ती प्रोसेस काय होते, बंद होते. आता अशा प्रकारच्या या बंद होण्याच्या प्रक्रियेचा जो काही पार्ट असतो, जो पार्ट या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन युनिटचा आपण विचारात घेतो, त्याला आपण काय म्हणतो, टर्मिनेटर. अशा प्रकारे या ठिकाणी 3 रिजन या ट्रान्सक्रिप्शन युनिटचे असतात. म्हणजे या ठिकाणी ज्या स्ट्रँडला त्या ठिकाणी तो पॉलिमरेज आरएनए तयार करायला चूज करतो, त्या स्ट्रँडला आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणतो. ते स्ट्रँड 3 पार्टनं बनतं, प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. प्रमोटर मध्ये स्टार्ट रिजन आहे, स्ट्रक्चरल जीन म्हणजे ऍक्टिव्हेशन रिजन आहे, आणि टर्मिनेटर म्हणजे स्टॉप रिजन आहे, इथं प्रक्रिया थांबते. अशा प्रकारचा हा प्रक्रियेतला हा एक पार्ट झाला. आता यामध्ये पहिला पार्ट आपण विचारात घेऊ, स्टार्ट रिजन म्हणजे इनिशिएशन कसं होतं. आता कुठलीही प्रक्रिया झाली की त्याला त्या ठिकाणी थोडंसं प्रमोट करणारा, इनिशिएट करणारा एखादा फॅक्टर आवश्यक असतो. त्यामुळं या ठिकाणी आरएनए पॉलिमरेज अटॅच झाला की लगेच प्रक्रिया चालू होते असं नाही. तर त्या ठिकाणी एक सिग्मा फॅक्टर नावाचा एक फॅक्टर आहे, की जो सिग्मा फॅक्टर या ठिकाणी डीएनएच्या या स्ट्रँडला काय होतो, जाऊन अटॅच झाला. डीएनए आणि आरएनए पॉलिमरेज ज्या ठिकाणी अटॅच आहे तिथं जाऊन अटॅच झाला की त्या ठिकाणी आपण काय होतं की या प्रक्रियेला सुरुवात होते. जसं आपण रनिंगची स्पर्धा आहे आणि त्या ठिकाणी रनर एका लाईन मध्ये असे आपण बसवलेले, आणि विसल साऊंड आला की ते रन करायला सुरुवात करतात. तसा तो एक फॅक्टर इथं सुद्धा आपण विचारात घेतो, सिग्मा फॅक्टर म्हणतो, की जो त्या ठिकाणी इनिशिएट करण्यापुरता येतो. म्हणजे ती स्पर्धा सुरू करण्यापुरती विसल वाजवली जाते. एकदा स्पर्धा सुरू झाली की विसल वाजवत बसत नाही. तसं या ठिकाणी इथं इनिशिएशन होण्यासाठी जो फॅक्टर आवश्यक आहे तो फॅक्टर इथं अटॅच झाला की प्रोसेस सुरू होते. आता ही प्रोसेस सुरू झाली की हा सिग्मा काय होतो, निघून जातो, हा तिथं थांबत नाहीये. सो दॅट शुड बी अबाउट द इनिशिएशन. मग या ठिकाणी इनिशिएशन या ठिकाणी इथं सुरू झालं. आता इनिशिएशन होतं म्हणजे त्या ठिकाणी काय होतं,
तर या ठिकाणी डीएनएचा वरती जे काही न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असेल त्याच प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स या स्टँडवरती काय व्हायला लागतात, तयार व्हायला लागतात. अशा प्रकारचा या स्टँडवरती न्यूक्लिओटाइडचा या डीएनए वरती न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जसा असेल त्याच पद्धतीने इथं तयार होईल. म्हणजे इथं टी असेल तर इथं टीच येईल, इथं ए असेल तर इथं ए येईल, इथं जी असेल तर इथं जी येईल. हे दॅट विल बी द ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन. आता आरएनए मध्ये मात्र काय होतं, या टीच्या ऐवजी काय होतो, युरॅसिल नावाचा फॅक्टर येतो. म्हणजे दोघांचा सिक्वेन्स तसाच असतो, फक्त जिथं टी आहे तिथं आरएनए मध्ये काय तयार होतं, युरॅसिल तयार होतं. अशा प्रकारे या ठिकाणी हे न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आरएनए वरती यायला सुरुवात होतो. म्हणजे आरएनए मध्ये 4 फॅक्टर कोणते, युरॅसिल किंवा ॲडेनिन, युरॅसिल, ग्वानिन आणि सायटोसिन. हे फॅक्टर कोणावरती आहेत, आरएनए वरती. डीएनए वरती कोणते आहेत, ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे दोघांमध्ये सारखेच आहेत, फक्त थायमिनची जागा आरएनए मध्ये कोण घेतो, युरॅसिल घेतो. सो दॅट शुड बी अबाउट द डिफरन्स इन देम. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हा सिक्वेन्स तयार होत येतो. मग हा सिक्वेन्स इथं स्टार्ट झाला तयार व्हायला. म्हणजे या ठिकाणी टी आहे तर इथे यू तयार झाला, ए आहे तर एस तयार झाला, जी असेल तर जीच तयार होतोय, सी असेल तर सी तयार होतोय. अशा प्रकारे या स्टँड इथं तयार व्हायला सुरुवात झाली. जर जसं या ठिकाणी हा तयार होईल तस तसा या ठिकाणी हा जो काही आरएनए आहे, आरएनए पॉलिमरेज, तो काय होतो, पुढं पुढं सरकायला सुरुवात. आता आरएनए पॉलिमरेज जसं पुढे सरकायला सुरुवात होते तस तसं हा जो तयार झालेला सिक्वेन्स आहे तो असा पाठीमागून काय होतो, बाहेर पडायला सुरुवात. हा जो बाहेर आलेला पूर्णपणे भाग आहे याला आपण काय म्हणतो, मॅसेंजर आरएनए. याला काय म्हणतो आपण, मॅसेंजर आरएनए. आता अशी प्रक्रिया जसं जसं हा त्या ठिकाणी पॉलिमरेज पुढं 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 जातो तस तसं त्या ठिकाणी आरएनए या ठिकाणी त्याच्या या ठिकाणी जर आपण विचार केला तर 5 प्राइम स्ट्रक्चर आणि इथं 3 प्राइम स्ट्रक्चर असं म्हटलं जातं या ठिकाणी. आणि कुठलीही प्रोसेस डीएनए मध्ये 5 प्राइम स्ट्रक्चरला सुरू होते. मग या ठिकाणी 5 प्राइम स्ट्रक्चरला त्या ठिकाणी इकडं येणारा तो येतो या ठिकाणी 3 प्राइम आणि फायनली दॅट विल बी युज्ड इन द 5 प्राइम स्ट्रक्चर. म्हणजे या ठिकाणी इथं जर आपण इथं 5 प्राइम स्ट्रक्चर आणि येणारा शेवटचा येईल तो काय असेल, आरएनएचा 3 प्राइम स्ट्रक्चर असेल. अशा प्रकारचा म्हणजे या ठिकाणी इथं स्टार्ट कशाने होतो तर 5 प्राइम स्ट्रक्चर पासून सुरुवात होते आणि एंड कोणीकडे होतो तर 3 प्राइम स्ट्रक्चर कडे एंड होताना दिसतो. मग जसं या ठिकाणी हा रायबोसोमल किंवा आरएनए पॉलिमरेज सेकंड हा जसा पुढं 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 सरकत जातो तस तसं हा डीएनएचा सिक्वेन्स घेऊन काय होतोय, बाहेर येतो. आणि हा जो काही स्टँड तयार झाला, हा स्टँड, या स्टँडला आपण काय म्हणतो, मॅसेंजर आरएनए तयार होतो. आता या बबल किंवा जो काही आरएनए पॉलिमरेज जसा पुढे जाईल असं असं पुढे जाईल तसं ऍक्टिव्हेशन रिजन संपत येईल तस तसं त्या ठिकाणी प्रोसेस थांबायला पाहिजे. पण प्रोसेस थांबवणं हे या ठिकाणी या पॉलिमरेजचं काम नाही. पॉलिमरेजचं काम काय, आरएनए सिंथेसाइज करणं, प्रक्रिया सुरू करणं किंवा बंद करणं, हे आरएनए पॉलिमरेजचं काम नाहीये. ते काम कोण करतं, सिग्मा फॅक्टर काय करतो, प्रोसेस सुरू करतोय. मग या ठिकाणी प्रोसेस थांबवण्यासाठी आणखी एका फॅक्टरची गरज असते. तसं रनिंग मध्ये त्या ठिकाणी रनिंग संपताना एक बॉर्डर लाईन ओढली जाते. ती बॉर्डर लाईन म्हणजे काय, इथली एक रो फॅक्टर आहे. आणि मध्ये जो काही रनर आहे तो रनर म्हणजे कोण आहे, आरएनए पॉलिमरेज. आणि या रनर मधून जो विनर तयार होतोय तो म्हणजे कोण आहे, मॅसेंजर आरएनए. अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. मग आता या ठिकाणी इथं जी काही प्रक्रिया ऍक्टिव्हेशन रिजन संपत येईल तस तसं त्या ठिकाणी हा पॉलिमरेज प्रक्रिया थांबवणं आवश्यक असते. मग आरएनए पॉलिमरेज त्या ठिकाणी कधी प्रक्रिया थांबवेल, जेव्हा या टर्मिनेटर रिजनला एक दुसरा फॅक्टर येतो, तो म्हणजे रो फॅक्टर. इथं येऊन अटॅच झाला की या ठिकाणी ही प्रक्रिया काय होते, इथे जाऊन थांबते आणि हळूहळू या ठिकाणी तयार होणारा जो
RNA तो पुढं 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 सरकत या ठिकाणी याच्यातून बाहेर पडतो. हा भाग त्या ठिकाणी हा सगळा भाग आहे तो कशामध्ये आहे, न्यूक्लियस मध्ये. आणि RNA जसं त्या ठिकाणी न्यूक्लियर कोअर मधून, इथं जर आपण विचार केला हा न्यूक्लियस मध्ये घडणारा, तर हा RNA बाहेर पडतोय. तो कशातून बाहेर पडतोय, न्यूक्लियर कोअर मधून बाहेर पडतो आणि कशात येतोय, सायटोप्लाझम मध्ये येतोय. सो दॅट इज द मेसेंजर RNA. की याच्यावरती काय आहे, कोडेड फॉर्म रिजन आहे, तो कोड्स आहे. ते कोड्स कशासाठी असतात, तर कोड्स असतात अमिनो ऍसिडचे कोड, अमिनो ऍसिड साठी कोड असतात. आणि मग अशा प्रकारचे अमिनो ऍसिड साठी असणारे हे कोड डिकोड करणं महत्वाचं आहे. आणि ते डिकोड करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया म्हणजे काय आहे, ट्रान्सलेशन. आता आपल्या भारतीय वंशाचे जे काही शास्त्रज्ञ, इंडियन ओरिजिन सायंटिस्ट, दॅट इज डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी असे त्या ठिकाणी 20 अमिनो ऍसिड त्या ठिकाणी डिकोड केलेले आहेत किंवा त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. पण हे डिकोडेड फॉर्म मध्ये आलेले जे रिजन असतात, म्हणजे हा mRNA जर बाहेर आला तर याचा कोडेड फॉर्म काय असतो, तर कोडेड फॉर्म मध्ये 3 न्यूक्लिओटाइड्स असतात. म्हणजे एक अमिनो ऍसिड हे 3 न्यूक्लिओटाइड्सचा कोड असतो. आणि अशा 3 न्यूक्लिओटाइड्सच्या कोडला आपण ट्रिपलेट कोडॉन असं. अशा ट्रिपलेट कोडॉन्स द्वारे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी जवळपास 20 अमिनो ऍसिड ची डिस्कवरी केली. आणि या ठिकाणी या डिस्कवरीला त्या ठिकाणी इन 1968 साली नोबेल प्राइज त्यांना मिळालेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी प्रक्रिया कसली आहे, तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे. काय होतं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये, RNA पॉलिमरेज DNA ला अटॅच होतो, टी फॅक्टर अटॅच होतो, प्रोसेस चालू होते. त्या प्रक्रियेला स्टार्ट रिजन किंवा प्रमोटर असं म्हटलं जातं. तिथून ती प्रक्रिया तशीच ऍक्टिव्ह राहते, त्याला ऍक्टिव्हेशन रिजन म्हटलं जातं. या प्रक्रियेमध्ये इकडं जसा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असेल तसाच इकडं तयार व्हायला सुरुवात होते, एक्सेप्ट थायमिनच्या ऐवजी इथं काय होतं, युरॅसिल तयार होतो. अशा पद्धतीने ही प्रक्रिया पुढे होत असताना स्टँड जसा हा पॉलिमरेज पुढे जाईल, स्टँड पुढे पाठीमागं असा पुढे सरकत जातो आणि न्यूक्लियसच्या न्यूक्लियर कोअर मधून सायटोप्लाझम मध्ये येत राहतो. ही प्रक्रिया अशीच पुढे होत जाते. पण ही प्रक्रिया थांबवण्याचं काम RNA पॉलिमर करू शकत नाही. तर त्यासाठी कोणता फॅक्टर येतो, रो फॅक्टर येतो. तिथं ती जाऊन त्या ठिकाणी ती प्रक्रिया, रो फॅक्टर अटॅच झाला की ती प्रक्रिया थांबते. बाहेर येणारा जो mRNA असेल त्या mRNA मध्ये त्या ठिकाणी कोड असतात की जे कोड्स कशासाठी असतात, अमिनो ऍसिड साठी असतात. प्रत्येक 3 न्यूक्लिओटाइडचा एक कोड तयार होतो आणि म्हणून त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. असं ट्रिपलेट कोडॉन हे त्या ठिकाणी डिकोडेड करण्याचं काम त्या ठिकाणी ट्रान्सफर RNA करत असतो. ती ट्रान्सलेशन प्रोसेस आहे, ते आपण त्यावेळेस बघणार आहोत. आणि अशा प्रकारचा या ठिकाणी अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्या ठिकाणी रिसर्च करून डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी जवळपास 20 अमिनो ऍसिड त्या ठिकाणी काय केले, डिस्कवर्ड केलेले आहेत. त्याबद्दल त्यांना 1968 साली काय मिळाले, नोबेल प्राइज मिळालेला आहे. म्हणजे अशा प्रकारची ही ट्रान्सक्रिप्शन जी प्रक्रिया आहे, दॅट प्रोसेस इज फर्स्ट प्रोसेस इन द सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा मधली ही पहिली प्रक्रिया की जिथं मेसेंजर RNA तयार होतो. तर अशा प्रकारचा हा जो काही सगळी जी माहिती आहे ती माहिती मी या ठिकाणी तुम्हाला लिहिलेली आहे. तर आता ही सगळी जी माहिती आहे, डेफिनेशन असेल, आकृती असेल किंवा ही माहिती जी इथे लिहिलेली आहे ती आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी काय करा, वहीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या व्यवस्थित लिहून घ्यावी. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे ट्रान्सलेशन, ते आपण पाहू. सेंट्रल डोग्मा यामधली सेकंड स्टेप त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी इट इज ऑल्सो वन ऑफ द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन चेन. या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये प्रोटीन चेन सिंथेसाइज केली जाते ऍज पर द मेसेज ऑन द mRNA. जो mRNA त्या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये येतो,
after transcription, after formation of mRNA, it comes from the nucleus into the cytoplasm. आणि मग त्या सायटोप्लाझम मध्ये सायटोप्लाझम वरती जो मेसेज असतो कोडेड फॉर्म मध्ये, त्यानुसार त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसाइज करण्याचं काम टीआरएनए द्वारे त्या ठिकाणी या आरआरएनए यांच्याद्वारे त्या ठिकाणी करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन असं म्हणतो. सो इट इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन चेन as per the message of mRNA decoded by tRNA. tRNA तो डिकोड करतो आणि आरआरएनए त्याला त्या ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये मदत करत असतो. सो दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्सलेशन. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन असं म्हणतो. मराठीमध्ये याला भाषांतरण असं म्हणतात. जर त्या ठिकाणी आपण एखादी एक्झामिनेशन देतोय आणि त्या ठिकाणी येणारा जो क्वेश्चन पेपर आहे तो काही आपल्या ओळखीच्या भाषेतला नाहीये, तर मग त्यासाठी गरज काय पडते, ट्रान्सलेटरची गरज पडते. तसं येणारा मेसेंजर आरएनए याच्यावर असणारा मेसेज हा कोडेड फॉर्म मध्ये आहे, तो त्या ठिकाणी सायटोप्लाझमला समजत नाहीये. मग तो त्या ठिकाणी टीआरएनए आणि आरआरएनए यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केला जातो, ट्रान्सलेट केला जातो, डिकोड केला जातो आणि त्यानुसार मग त्या ठिकाणी त्या सायटोप्लाझम मध्ये त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसाइज करण्याची प्रक्रिया याला म्हणतात ट्रान्सलेशन. आता या ट्रान्सलेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळ्यात त्या ठिकाणी जर विचारात घेतलं तर या प्रक्रियेसाठी आपल्याला काय, दॅट विल बी कॅरीज रायबोसोम्स ऑफ सायटोप्लाझम. म्हणजे या ठिकाणी इट कॅरीड ऑन द रायबोसोम्स ऑन द सायटोप्लाझम. म्हणजे या ठिकाणी यांचं काही सायटोप्लाझम ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया ट्रान्सलेशन ही प्रक्रिया ही कुठं घडते, तर त्या ठिकाणी सायटोप्लाझम मधील रायबोसोम वरती ही प्रक्रिया घडते. या ठिकाणी अशा प्रकारची प्रक्रिया. आता या प्रक्रियेसाठी रिक्वायरमेंट काय आहे, तर डीएनए, 20 अमिनो ऍसिड, एमआरएनए, टीआरएनए, आरआरएनए, रायबोसोम, फॅक्टर, त्याचबरोबर एन्झाइम्स अँड सोर्स ऑफ एनर्जी लाईक एटीपी अँड जीटीपी या बाबींची गरज त्या ठिकाणी या प्रक्रियेला आवश्यक असते. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया 2 स्टेप मध्ये घडते. पहिली स्टेप आहे ती म्हणजे त्या ठिकाणी ऍक्टिव्हेशन ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड चं ऍक्टिव्हेशन करणं त्या ठिकाणी पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप त्या ठिकाणी येते, दॅट विल बी द फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन और प्रोटीन चेन. यामध्ये पहिल्या प्रक्रियेमध्ये काय होतं, तर त्या ठिकाणी ऍक्टिव्हेशन ऑफ अमिनो ऍसिड सर्टन एन्झाइम्स, एक एन्झाइम आहे, त्या एन्झाइम मध्ये अमिनो ऍसिड, समजा या ठिकाणी हे एक एन्झाइम आहे, हे एन्झाइम अशा प्रकारे या ठिकाणी एक पॅकेट ऑफ एन्झाइम असतं आणि या पॅकेट ऑफ एन्झाइम मध्ये त्या ठिकाणी तो जो आरएनए आहे तो आरएनए त्या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी तो आरएनए आला की या आरएनए वरती असलेला जो काही प्रोटीन आहे किंवा त्या ठिकाणी अमिनो ऍसिड आहे, ते अमिनो ऍसिड काय होतं, या ठिकाणी रिचार्ज होतं, ऍक्टिव्ह होतं आणि मग या ठिकाणी हे ऍक्टिव्ह झालं की त्या ठिकाणी मग हा आरएनए, ऍक्टिव्ह आरएनए हा इकडे पुढे येतो. अशा प्रकारचं या ठिकाणी एन्झायमॅटिक ऍक्शन होऊन त्या ठिकाणी तो ऍक्टिव्हेट झालेला टीआरएनए हा त्या ठिकाणी पुढे येतो. याच्यामध्ये अमिनो ऍसिड ऍक्टिव्ह होतं, हा असलेला काय होता, याच्यामध्ये डिऍक्टिव्हेट होतं अमिनो ऍसिड, ते या ठिकाणी अटॅच झाला, एक एन्झाइम त्याला मिळालं की हा अमिनो ऍसिड काय होतं, ऍक्टिव्हेट होतो आणि हा पार्ट आहे इथं हा टीआरएनए ला एनर्जी मिळते एटीपी आणि जीटीपीच्या स्वरूपामध्ये की जेणेकरून तो काय होतो, ट्रॅव्हल व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारे हे ऍक्टिव्हेशनची प्रक्रिया की ज्यामध्ये त्या ठिकाणी अमिनो ऍसिड जे आहे ते सर्टन एन्झाइमच्या साहाय्याने ऍक्टिव्हेट केलं जातं अँड ऑन द टीआरएनए अँड सेंड टू एमआरएनए फॉर नेक्स्ट स्टेप, आणि ते नंतर कोणाकडे पाठवलं जातं, एमआरएनए कडे पाठवलं जातं. तर दुसरी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. आता पॉलीपेप्टाइड चेनच्या बाबतीत जर विचार घेतला तर याच्यामध्ये 3 प्रक्रिया घडतात. एक इनिशिएशन स्टेज असते, दुसरी इलॉंगेशन आणि तिसरी टर्मिनेशन. जसं ट्रान्सक्रिप्शन मध्ये सुद्धा आपण तेच बघितलं, स्टार्ट रिजन, ऍक्टिव्हेशन रिजन
आणि स्टॉप रिजन अशा प्रकारचे जे स्टेप होते त्याच या ठिकाणी इथंही आहे. इनिशिएशन, इनोव्हेशन आणि टर्मिनेशन. मग या ठिकाणी इनिशिएशन मध्ये काय घडतं? पहिली प्रक्रिया आहे इनिशिएशन. तर या स्टेप मध्ये बाइंडिंग ऑफ स्मॉल युनिट. या ठिकाणी रायबोझोमच्या बाबतीत जर विचार केला तर आरएनए याचे दोन युनिट्स आपण विचारात घेतो. एक लार्जर युनिट आहे त्याला आपण 50s युनिट म्हणतो आणि दुसरं स्मॉलर युनिट आहे त्या ठिकाणी त्याला आपण 30s युनिट म्हणतो. आता या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी mRNA ऑलवेज अटॅच टू द 30s युनिट. मीन्स स्मॉलर युनिटला त्या ठिकाणी काय होतं, mRNA नेहमी काय होतं, जॉईंट होतो. दॅट डज नॉट अटॅच टू द larger unit, but larger unit provide the site for the attachment of that 30s unit and this particular mRNA. mRNA ला आणि 30s ला या ठिकाणी जी काही सपोर्टिव्ह साइट पाहिजे ती साइट देण्याचं काम कोण करतं? हा लार्ज युनिट करतो. So we can write that word. Initiation step, binding of small unit are ribosomes unit of ribosomes to mRNA, and large unit of the ribosomes provide site of binding for a small unit. Larger unit contain. आता या ठिकाणी या पद्धतीने जर त्या ठिकाणी विचार केला तर लहान युनिटला त्या ठिकाणी काय केलं जातं? साइट प्रोव्हाइड करण्याचं काम लार्जर युनिट करत असतं. आता असं लार्जर युनिट मध्ये काय आहे तर लार्जर युनिट मध्ये 3 साइट्स असतात. This larger unit is consist of 3 sites. One site is called as E site, त्याला आपण exit site असं म्हणतो. Second is the peptide site, that will be the P site, and third is the activation site. अशा प्रकारच्या 3 साइट या ठिकाणी असतात. मग या ठिकाणी जर आपण विचार केला एक्झिट साइट म्हणजे इथून त्या ठिकाणी येणारा tRNA परत तो माघारी फिरतो, बाहेर जातो. पेप्टाइड म्हणजे इथं त्या ठिकाणी प्रक्रिया होती की तिथे पॉलीपेप्टाइड चेन होण्याची प्रक्रिया इथं होती. ऍक्टिव्हेशन म्हणजे तिकडून येणारा ऍक्टिव्हेटेड tRNA इथं जॉईंट होतो पहिले. आता जर आपण विचार केला तर यामध्ये पहिली प्रक्रिया कशी होत असेल? सो फर्स्ट tRNA is always going to the P site of the large unit. म्हणजे या ठिकाणी पहिला येणारा हा जो tRNA असेल तो पहिल्यांदा कुठे अटॅच होईल तर या ठिकाणी P साइडला अटॅच होतो. आणि नंतर जे येणारे जे काही tRNA असतील ते नेहमी कुठे अटॅच होतात? या A साइडला अटॅच होतात. नंतर ते P कडे येतात. पण अगोदर सुरुवातीची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया काय होते तर पहिला येणारा tRNA या ठिकाणी P साइडला लार्जर युनिट मध्ये अटॅच होतो. सो वी कॅन राइट दॅट फर्स्ट tRNA ऑलवेज बाइंड टू द P साइड. नेक्स्ट all will bind to the A sites. From A site it moves to P site and then it to E sites. अशा प्रकारे म्हणजे हा P मध्ये आणणारा पेप्टाइड चेन इथं प्रोसेस सुरू होते. ही प्रक्रिया सुरू झाली की हा अमिनो ऍसिड इथला काय करतो जे काही कोड आहे न्यूक्लियोटाइडचा that is a triplet that will the कोडॉन ट्रिपलेट कोडॉन जो आहे या कोडॉन मध्ये असणारा जो कोड आहे तो कोड काय करतो डिकोड करतो. डिकोड केला की या ठिकाणी अमिनो ऍसिड त्या ठिकाणी तो डिकोड करतो आणि हा डिकोडेड फॉर्म मध्ये मटेरियल तयार होतं. याला प्रक्रिया म्हणतात पेप्टाइड चेनची प्रक्रिया सुरू होते. आता या ठिकाणी ते सुरू झालं. या पहिल्या tRNA या ठिकाणी येतो आणि ही प्रक्रिया सुरू करतो. ऍज इट स्टार्ट या ठिकाणी एकदा काही प्रक्रिया पूर्ण झाली की त्यावेळेस काय होतं दुसरा tRNA त्या ठिकाणी या ऍक्टिव्हेशन साइट वरती येऊन काय होतो बाइंड होतो. आता दुसरा tRNA त्या ठिकाणी ज्यावेळेस या ऍक्टिव्हेशन साइट वरती काय होतोय बाइंड होतोय. अशा प्रकारे तो या ठिकाणी ऍक्टिव्हेशन साइट वरती येऊन काय होतोय बाइंड होतोय. मग एकदा का तो असा बाइंड झाला की त्यावेळेसच काय होतं की हा जो P साइटला असणारा जो काही प्रिव्हियस tRNA आहे तो कुठं होतो E साइटकडे जातो. हा E साइटकडे जात असताना गेल्यानंतर त्या ठिकाणी
हा कुठे येतो, इथं आलेला ऍक्टिव्हेशन साईटला आलेला टीआरएनए कुठे येतो, पी साईटला येतो. तो इथं जातो, इथं प्रक्रिया सुरू होते, तेवढ्या वेळात दुसरा एक टीआरएनए इथं येऊन बसतो. अशा प्रकारे ही प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होते. आता इथं या ठिकाणी या पी साईड मधून आलेला टीआरएनए इथं त्या ठिकाणी आल्यानंतर आणि इथला टीआरएनए या पी साईडला आल्यानंतर या ई साईड मध्ये आलेला टीआरएनए आपल्याकडचा जो काही अमिनो ऍसिडचा मॉलिक्यूल आहे तो कोणाला देतो, तर या ठिकाणी या दुसऱ्या टीआरएनए ला देतो आणि एक टीआरएनएचं युनिट जे आहे म्हणजे अमिनो ऍसिड हा घेतो आणि या ठिकाणी असं याला बाइंड होतो. अशा प्रकारे या ठिकाणी हा इथला टीआरएनए अमिनो ऍसिड देऊन पुढे निघून जातो, एक्झिट म्हणतो आपण त्याला, एक्झिट करतो, पुढे ऍक्टिव्हेशनला जातो. म्हणजे या ठिकाणी या युनिट मध्ये ऍक्टिव्हेट होतो, परत इकडे येत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा टीआरएनए अमिनो ऍसिड इथे येतो. त्याच्यानंतर दुसरा टीआरएनए इथे येईल, तो त्या ठिकाणी इथे येतो, हा इथं जातो, याच्याकडचा अमिनो ऍसिड इथे येईल, या ठिकाणी परत हा काय करतो, जॉईन होतो. आता हे सगळं होत असताना या ठिकाणी हे जे काही युनिट आहे, रायबोझोमल युनिट आहे, तर रायबोझोमल युनिट काय करतं, पुढं 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 सरकत. या ठिकाणी हा जो पहिला एंड आहे एमआरएनएचा हा 5 प्राइम एंड म्हणतात, त्याला काय म्हणतात, 5 प्राइम एंड, आणि इकडचा एंड म्हणतात त्याला 3 प्राइम एंड. आणि प्रोसेस ही नेहमी या ठिकाणी 5 प्राइम एंड ऑफ एमआरएनए पासून सुरू होते आणि 30 प्राइम एमआरएनए त्या ठिकाणी एमआरएनए पर्यंत त्या ठिकाणी प्रोसेस चालू असते. आता रायबोझोमल जो काही असेंबली आहे ही असेंबली अशीच पुढे पुढे सरकत जात असताना या ठिकाणी अगदी एका ठराविक टप्प्यामध्ये पोहोचल्यानंतर ज्यावेळेस ती लास्ट 3 कोडॉन पर्यंत पोहोचते, लास्ट 3 कोडॉन पर्यंत पोहोचते, त्यावेळेला त्या ठिकाणी ती असेंबली ही त्या ठिकाणी कोणत्या स्टेजला असते, टर्मिनेशन म्हणजे 3rd स्टेजला आहे. आता अशा प्रकारचं टर्मिनेशन या ठिकाणी लास्ट स्टेजला पोहोचल्यानंतर येणारा जो काही टीआरएनए आहे तो कुठं असेल, तर त्या ठिकाणी या ऍक्टिव्हेशन रिजन मध्ये असतो, तो पी रिजन मध्ये येतो आणि पी रिजन मधला असणारा जो काही टीआरएनए आहे तो एक्झिट रिजन मध्ये येतो. त्याच्यानंतर एक्झिट रिजन मधला जो काही टीआरएनए आहे तो त्याच्याकडचा अमिनो ऍसिडला देतो आणि कुठं जातो, तर त्या ठिकाणी एक्झिट होतो. इथं हा शेवटचे 3 कोडॉन जे आहेत हे कोडॉन त्या ठिकाणी यामध्ये एक आर फॅक्टर डेव्हलप होतो आणि त्या आर फॅक्टर मुळे ते 3 कोडॉन या ठिकाणी या प्रोसेसला काय केले जातात, थांबवतात. ही प्रक्रिया या रायबोझोमल असेंबलीमुळे थांबत नाही, तर या आर फॅक्टर मुळे त्या ठिकाणी थांबते. अशा प्रकारचा आर फॅक्टर या 3 कोडॉन मध्ये त्या ठिकाणी तयार होतो. हे 3 कोडॉन काय आहे, इतर कोडॉन पेक्षा थोडेसे वेगळे दाखवलेले आहेत किंवा वेगळ्या पद्धतीचं कार्य करतात, म्हणून यांना त्या ठिकाणी आपण नॉनसेन्स कोडॉन असं म्हणतो. हे सगळे सेन्स असणारे कोडॉन आणि यांना काय आहे, थोडा सेन्स कमी आहे, कारण ती प्रोसेस काय करतात, हे बंद करतात, म्हणून याला आपण काय म्हणतो, नॉनसेन्स कोडॉन असं म्हणतो. मग एकदा काय असेंबली नॉनसेन्स कोडॉन पर्यंत पोहोचली ही प्रोसेस पूर्णपणे थांबते, त्याला म्हणायचं टर्मिनेशन प्रोसेस. अशा प्रकारे ही झाली काय एकूण ट्रान्सलेशन प्रोसेस. या स्टेजला गेल्यानंतर या ठिकाणी शेवटचा टीआरएनए त्या ठिकाणी काय होतो, एक्झिट रिजनला येतो आणि इथला जो काही अमिनो ऍसिड आहे तो अमिनो ऍसिड यापासून दूर होतो आणि एक चेन, पेप्टाइड चेन, प्रोटीन चेन त्या ठिकाणी काय होते, तयार होते. तयार झालेली प्रोटीन चेन ही सायटोप्लाझम मध्ये फ्री होते, सायटोप्लाझम मध्ये फ्री मूव्ह व्हायला सुरुवात करते. अशा प्रकारे या ठिकाणी ही एक चेन, एक प्रकारचा प्रोटीन एकत्रित येते चेन आणि एक प्रकारचा प्रोटीन तयार करते. आता एक लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी सिंगल एमआरएनए ओनली प्रोड्युसेस ओनली वन टाइप ऑफ प्रोटीन चेन. म्हणजे एक एमआरएनए जर विचार केला तर एकाच प्रकारचं प्रथिन तयार होऊ शकतो, एकाच प्रकारची प्रोटीन चेन तयार होऊ शकते. दुसरं प्रथिन तयार करायचं असेल तर दुसरा एमआरएनए त्या ठिकाणी यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आलेला एक एमआरएनए एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून डीएनए तयार करत असतो. अशा प्रकारची ही ती प्रक्रिया आहे की जी ट्रान्सलेशन प्रोसेस पर्यंत येते. आता यातली तिसरी स्टेप येते, सेंट्रल डॉग्मा तिसरी स्टेप येते ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्सलोकेशन म्हणजे काय आहे, तर ट्रान्सलोकेशन याचा अर्थ या ठिकाणी
हा रायबोसोमल आरएनएचा जो असेंबली आहे ती या ठिकाणी या 5 प्राइम एंड ऑफ एमआरएनए पासून त्या ठिकाणी 3 प्राइम एंड पर्यंत एमआरएनएच्या काय होत जाते, ही ट्रान्सलेशन प्रोसेस होत असताना ही जी असेंबली पूर्णपणे काय होते, पुढं पुढं सरकत जाते. आणि म्हणजे याचा अर्थ या असेंबलीचं लोकेशन काय होतं, चेंज होतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो ट्रान्सलोकेशन. सो इट विल बी चेंजेस इट्स लोकेशन as per the translation takes place. So that process is called as a translocation. त्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन. दॅट इज द वन इंटरमिजिएट प्रोसेस बिटवीन द ट्रान्सलेशन अँड ट्रान्सक्रिप्शन. याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे. तर अशा प्रकारची प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये सेंट्रल डोग्मा ही प्रक्रिया खरी पाहता ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन यामध्ये विचार केला तर 2 स्टेप आपल्याला विचारतो. ट्रान्सलोकेशन इज द वन ऑफ देम की याच्यामध्ये काय होतं की हे युनिट पूर्णपणे काय होतं, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जातं. म्हणून आपण तिसरी प्रक्रिया काय विचारात घेतो, ट्रान्सलोकेशन असं विचारात घेतो. तर अशा प्रकारे सेंट्रल डोग्मा ही 3 टप्प्यांमध्ये घडते. एक ट्रान्सक्रिप्शन की जिथं एमआरएनए तयार होतो. दुसरा ट्रान्सलेशन, एमआरएनएच्या माध्यम जो सिक्वेन्स आहे कोडॉन सिक्वेन्स त्याच्या मदतीनं त्या ठिकाणी रायबोसोमल असेंबलीच्या साहाय्यानं त्या ठिकाणी काय केलं जातं, प्रोटीन तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. आणि ट्रान्सलेशन करत असताना जे असेंबली आहे रायबोसोमल असेंबली ती आपली जागा बदलत असते. म्हणून त्या ठिकाणी तिसरी प्रक्रिया आहे ट्रान्सलोकेशन. अशा 3 प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सेंट्रल डोग्मा ही प्रोसेस काय होते, कंप्लीट होते. आता या ठिकाणी ट्रान्सलेशन प्रोसेस झाल्यानंतर किंवा ही सगळं प्रक्रिया सेंट्रल डोग्माची काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी या सर्व इन्फॉर्मेशन नंतर व्यवस्थित समजली असेल. आता यापैकी त्या ठिकाणी जी ट्रान्सलेशन प्रक्रिया आहे ती ट्रान्सलेशन प्रक्रिया याचा एक ॲनिमेटेड व्हिडिओ मी या ठिकाणी या पुढं त्या ठिकाणी दाखवणार आहे. तो तुम्ही बघा आणि मग त्या ठिकाणी आणखी तुम्हाला ही ट्रान्सलेशन प्रोसेस अगदी व्यवस्थितपणे समजेल आणि परीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर अगदी व्यवस्थितपणे हा व्हिडिओ बघा. थोडासा करने वाले हैं वो है ट्रांसलेशन, एक सबसे इम्पोर्टेंट टॉपिक जेनेटिक्स का। तो सबसे पहले चीज हमें ये समझना होगा कि ट्रांसलेशन होता क्या है। तो उसके लिए सेंट्रल डोग्मा समझे। एमआरएनए के मैसेज को डिकोड करके प्रोटीन्स बनता है, उसे हम ट्रांसलेशन कहते हैं। तो बेसिकली ट्रांसलेशन होता क्या है, तो हम कह सकते हैं टेक्स प्लेस इन साइटोप्लाज्म। साइटोप्लाज्म में कहाँ पर, तो राइबोसोम्स पे। राइबोसोम्स में एमआरएनए के कोड को डिकोड करके प्रोटीन सिंथेसाइज किया जाता है। ट्रांसलेशन में बेसिकली होगा क्या, तो एमआरएनए के ऊपर सारे मैसेजेस होते हैं। 3 नाइट्रोजन बेस मिलके एक कोडॉन बनाता है और एक कोडॉन एक अमीनो एसिड के लिए कोड करता है। उन सारे अमीनो एसिड्स को जोड़ करके जो सिंथेसाइज होगा उसे हम प्रोटीन्स कहते हैं या पॉलीपेप्टाइड चेन, और इस प्रोसेस को ट्रांसलेशन कहा जाता है। तो ट्रांसलेशन का बेसिक रिक्वायरमेंट्स है। सबसे पहले चीज ट्रांसलेशन के लिए जो लगेगा वो है डीएनए, 20 टाइप के अमीनो एसिड्स, तीनों टाइप के आरएनए, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए, राइबोसोम प्रोटीन फैक्ट्री जिसे हम कहते हैं, एंजाइम्स और फैक्टर्स लगेंगे, सोर्स फॉर एनर्जी एटीपी या तो जीटीपी। जब आप ट्रांसलेशन की बात करोगे इसमें 2 सबसे इंपॉर्टेंट स्टेप्स होते हैं। सबसे पहले सारे अमीनो एसिड्स को एक्टिवेट करना, दूसरा उन सब को जोड़ के पॉलीपेप्टाइड चेन बनाना। तो आइए देखते हैं एक्टिवेशन ऑफ अमीनो एसिड कैसे होता है। तो एक्टिवेशन के लिए सबसे इंपॉर्टेंट चीज एक एंजाइम जरूरत है जिसे हम कहते हैं अमीनो असाइल टीआरएनए सिंथेटेस। इस एंजाइम्स में 2 बाइंडिंग साइट है। एक अमीनो एसिड के लिए होता है जिसे कहते हैं अमीनो एसिड बाइंडिंग साइट, जहाँ पे अमीनो एसिड बाइंड करेगा और एक्टिवेट हो जाएगा। दूसरा साइट जो है वो है टीआरएनए के लिए, जिसे हम कहते हैं टीआरएनए बाइंडिंग साइट। टीआरएनए जब उस एक्टिव साइट पे बाइंड करेगा तो अमीनो एसिड उस एंजाइम की मदद से और एटीपी की मदद से 3 प्राइम एंड पे बाइंड करता है। इसे हम कहते हैं एक्टिवेटेड अमीनो असाइल टीआरएनए या चार्जिंग ऑफ टीआरएनए या अमीनो असाइलेशन ऑफ टीआरएनए। 3 स्टेप होता है ट्रांसलेशन में, इनिशिएशन, एलोंगेशन और टर्मिनेशन। देखते हैं इनिशिएशन। सबसे पहली चीज
इसमें राइबोसोम्स को हमें समझना है, 2 सब यूनिट होते हैं, एक छोटा सब यूनिट और एक बड़ा सब यूनिट। दोनों सब यूनिट को मिला के राइबोसोम बनता है और राइबोसोम का 70S है तो 50S और 30S 2 यूनिट मिलेंगे, राइबोसोम बनेगा। बड़ा सब यूनिट राइबोसोम पे 3 साइट होंगे, ई साइट, एग्जिट साइट, पी साइट पेप्टिडिल साइट और ए साइट जो होता है उसे हम कहते हैं अमाइनो असाइल साइट। कुछ चीजों को आपको ध्यान में रखना है कि जो mRNA होगा, मैसेंजर आरएनए, वो हमेशा स्मॉलर सब यूनिट को ही बाइंड करता है, जिसे हम 30S राइबोसोम कहते हैं। और जो 50S राइबोसोम है वो क्या करेगा, सारे टीआरएनए को बाइंडिंग के लिए साइट प्रोवाइड करेगा। सबसे इंपॉर्टेंट चीज, mRNA बाइंड्स टू स्मॉलर सब यूनिट ऑफ राइबोसोम। और एक बार जब सबसे पहला टीआरएनए आएगा, हमेशा याद रखो वो पहले पी साइट पे बाइंड करेगा, उसके बाद वाले जितने भी टीआरएनए आएंगे सब ए साइट पे आएंगे, ए से पी साइट और पी साइट से ई साइट पे जाएंगे। स्टार्ट कोडॉन पे हमेशा AUG होता है। अगर यूकैरियोटिक सेल है तो मिथ्योनिन के लिए कोड करेगा, और अगर प्रोकैरियोटिक सेल है तो फॉर्मल मिथ्योनिन के लिए कोड करेगा। ये बेसिक चीजें जो हमें जाननी है। आइए देखते हैं स्टेप नंबर 2, जिसे हम कहते हैं एलोंगेशन। एलोंगेशन में होगा क्या, बेसिकली जितने भी टीआरएनए है वो सब अमीनो एसिड्स को लाएंगे और कोड के हिसाब से एंड कोडॉन और एंटी कोडॉन का पेयरिंग होगा और सारे अमीनो एसिड्स जुड़ते जाएंगे और फाइनली प्रोटीन सिंथेसाइज होगा। रिमेंबर, फर्स्ट टीआरएनए विल ऑलवेज बाइंड टू दी पी साइट, दैट इज पेप्टिडिल साइट। दूसरा वाला जो आएगा वो ए साइट पे बाइंड करेगा और जब पी वाला टीआरएनए ई पे जाता है तो अपने अमीनो एसिड को ए वाले टीआरएनए को देकर के चला जाता है और दोनों अमीनो एसिड जुड़ते हैं बाय द हेल्प ऑफ लिंकेज, जिसे हम कहते हैं पेप्टाइड लिंकेज, और उसको जोड़ने के लिए जो एंजाइम लगेगा उसे हम कहते हैं पेप्टिडिल ट्रांसफरेज। तो इस तरीके से जितना भी हम टीआरएनए आएगा अमीनो एसिड को लेकर के, पहले वो ए साइट पे आएगा, फिर ए साइट से पी साइट पे शिफ्ट होगा और जब वो पी साइट से ई साइट पे शिफ्ट होगा तो अपने सारे अमीनो एसिड्स को वो प्रीवियस जो नेक्स्ट आएगा टीआरएनए उसे दे करके चला जाता है। तो अगर आप ध्यान से देखें तो ऐसा होगा, पहला पी साइट पे आ गया, पी साइट के बाद जो नेक्स्ट टीआरएनए आएगा वो हमेशा ए साइट पे बाइंड होगा और ए साइट पे बाइंड होगा तो ई साइट से पी वाला एग्जिट करेगा। सो इस एनिमेशन में आप ध्यान से देख सकते हैं, ए साइट एनर्जी जीटीपी ने प्रोवाइड की तो येलो वाला ग्रीन पे आ गया और वो टीआरएनए जो येलो वाला अमीनो एसिड लिया था वो बाहर चला जाएगा ई साइट से। नेक्स्ट जो आएगा वो ए साइट पे बाइंड होगा, फिर पी से। अब पी के पास 2 अमीनो एसिड्स है, वो दोनों दे के नेक्स्ट वाले को चला जाएगा। इस तरीके से सारे अमीनो एसिड्स एक दूसरे से जुड़ते जाते हैं एज पर दी कोडॉन। मैसेंजर आरएनए डीएनए का मैसेज कैरी कर रहा है और उसी मैसेज के कोड को डिकोड करके सारे के सारे अमीनो एसिड्स एक एक करके जुड़ते जा रहे हैं और फाइनली क्या होगा, जब राइबोसोम शिफ्ट होता रहेगा एंड पे तो लास्ट में जाकर के वो पहुंचता है स्टॉप कोडॉन के पास, क्योंकि हमें पता है एमआरएनए में हमेशा 5 प्राइम पे AUG होगा जो स्टार्ट कोडॉन है और 3 प्राइम पे स्टॉप कोडॉन होगा और स्टॉप कोडॉन को हम नॉनसेंस कोडॉन कहते हैं। तो इस तरीके से सारे अमीनो एसिड जुड़ते जाएंगे एंड फाइनली उस समय आता है जब राइबोसोम लास्ट 3 कोडॉन में पहुंच जाता है, जिसे हम कहते हैं बेसिकली स्टॉप कोडॉन। और ये सब एलोंगेशन के लिए एलोंगेशन फैक्टर लगेगा और सारे अमीनो एसिड सिंथेसाइज हो जाएंगे। एलोंगेशन के वक्त याद रखो राइबोसोम मूव हो रहा है एमआरएनए के ऊपर, जिसे हम ट्रांसलोकेशन कहते हैं। अब टर्मिनेशन स्टेप को देखते हैं, ऐसा क्या होता है कि पूरा प्रोसेस टर्मिनेट होता है। सो बेसिकली हमें क्या समझना है इसमें कि टर्मिनेशन के वक्त 3 जो स्टॉप कोडॉन है उन्हें हम नॉनसेंस कोडॉन भी कहते हैं। तो नॉनसेंस कोडॉन के पास 3 हो सकते हैं, UA, UAG या UGA, और यहाँ पे मान लीजिए UAA है और 3 टर्मिनेशन फैक्टर आके बाइंड करेंगे जिसे हम कहते हैं R1, R2 और S, और फाइनली ये तीनों के तीनों मिलके क्या करेंगे, पूरे असेंबली को डिसॉल्व कर देंगे। दोनों राइबोसोम्स अलग, टीआरएनए अलग, एमआरएनए अलग और प्रोटीन चेन सिंथेसाइज हो गया। इसे कहते हैं ट्रांसलेशन। सबसे इंपॉर्टेंट वर्ड पॉलीराइबोसोम। सवाल क्या उठता है, पॉलीराइबोसोम होता क्या है?
पॉली मतलब मेनी, राइबोसोम्स का मतलब आपको पता है। जब एमआरएनए का ट्रांसलेशन हो रहा है तो उस ट्रांसलेशन को कंप्लीट करने के लिए बहुत बार एक से ज्यादा राइबोसोम बाइंड कर जाते हैं और उसी प्रोसेस को हम कहते हैं, इसी कॉन्सेप्ट को कहते हैं पॉली राइबोसोम। क्योंकि अगर एक राइबोसोम ट्रांसलेशन करेगा तो हो सकता है टाइम ज्यादा लगे। जब बहुत सारे राइबोसोम बाइंड करेंगे तो एमआरएनए की और टीआरएनए की एफिशिएंसी बढ़ जाती है। और याद रखें, जितने बार भी जो भी राइबोसोम ट्रांसलेशन करेगा वो हमेशा एक ही टाइप के अमीनो एसिड्स को कोड करेगा। क्योंकि एमआरएनए सेम है, कोड सेम है, तो डिकोड भी सेम होगा और सारे अमीनो एसिड जो जुड़ेंगे वो भी सेम होंगे। सो ईच राइबोसोम मेक्स सेम पॉलीपेप्टाइड चेन। तुम्ही या ट्रान्सलेशन प्रोसेस बद्दलची एनिमेटेड व्हिडिओ त्या ठिकाणी बघितलेला आहे। यावर तुम्हाला ट्रान्सलेशन प्रोसेस कशा प्रकारे होते हे त्या ठिकाणी कळालं असेल आणि टोटल सेंट्रल डोग्मा ही त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसाइज होण्यापर्यंतची प्रक्रिया त्या ठिकाणी ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये दाखवलेली आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे ही एक सेंट्रल डोग्माची प्रोसेस कंप्लीट होते। आता यानंतर या टॉपिक मध्ये म्युटेशन त्या ठिकाणी हा कन्सेप्ट येतो, तो आपण पुढच्या तासाला बघणार आहोत। तोपर्यंत हे व्यवस्थित अगदी ऐका, व्यवस्थित पहा आणि त्या ठिकाणी याच्या पद्धतीचं जो काही माहिती आहे ती माहिती व्यवस्थित पाठ करून ठेवा। परीक्षेला महत्वाचे घटक आहेत ते। आज इथं आपण थांबू। धन्यवाद।